मुंबईला ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या सहकार्यांशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू. कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे. म्हणून तसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे. दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. आमच्या सरकारने ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आणि सोबतच सारथीसारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे. काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात, पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का ही भूमिका स्पष्ट करत नाही. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होऊ नये ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, देवेंद्र फडणवीस सरकार करेल, ही आमची भूमिका आहे. ज्या प्रकारे जरांगे पाटील सरकारला वेठीस धरतात आहे, ज्या प्रकारे मुंबईला वेठीस धरतात आहे, मला असं वाटतं की मला असं वाटत नाही की सरकार कुठे त्यांच्या चुकीच्या मागण्यांना, असंविधानिक मागण्यांना कुठेतरी दबणार किंवा कुठेतरी माघार घेणार. पण कुठे जर सरकारने जर या प्रकारची काही भूमिका घेतली तर ओबीसी समाज याच्यापेक्षा 10 पट मोठं आंदोलन हे मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात करू शकतो.